पहिली गोष्ट माझे गोपाल कृष्ण या ठिकाणी जन्म घेणार आहेत. ते कशा करता जन्म घेणार आहेत तर त्याचं उत्तर आहे धर्माची सेवा करण्याकरता अवतीर्ण होणार आहे. माझे गोपाल कृष्ण या ठिकाणी अवतीर्ण होणार आहेत. ते कशा करता होणार आहेत तर साधूची सेवा करण्याकरता अवतीर्ण होणार आहेत. दृष्टाचं निर्दालन करण्याकरता ते या ठिकाणी अवतीर्ण होणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता करता माझे गोपाल कृष्ण या ठिकाणी कशा करता अवतीर्ण होणार आहेत तर सनातन वैदिक हिंदू धर्माचा जिव्हाळ्याचा जो विषय आहे ना तो सनातन वैदिक हिंदू धर्माची गोमाता, त्या गोमातेचं संरक्षण करण्याकरता माझे गोपाल कृष्ण अवतीर्ण होणार आहेत. गोपाल कृष्ण सज्जनांनो, मला असं वाटतंय तुम्ही जर वारकरी संप्रदायाचा अभंग अर्थातच जर वाचले तर त्याच्यामध्ये एक अभंगातलं एक प्रमाण आपल्याला असं अर्थातच ऐकायला भेटते किंवा वाचायला भेटते. कृष्ण माझा एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. एकटे गोपाल कृष्ण जर या ठिकाणी अवतीर्ण होऊन जर 9 लाख गायीचं संगोपन करत असेल तर माझं या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे. एकटे गोपाल कृष्ण जर 9 लाख गायीचं संगोपन करत असेल ना तर माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी एका तरी गायीचं संगोपन केलं पाहिजे. सज्जनांनो, गोमाता अर्थातच हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, पण कृष्ण परमात्म्याच्या अवतीर्ण होण्याचं कारण ज्या ज्या वेळेला आपण पाहतो ना त्या त्या वेळेला या विषयाचा विषयांतर मला या ठिकाणी करावं लागेल. मला असं वाटतं महिला मंडळ तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. एखाद्या वेळेला तुम्ही घरामध्ये ज्या वेळेला नैवेद्य तयार करतायत ना त्यावेळेला तो नैवेद्य तयार केल्याच्या नंतर तुम्ही घरातल्या देवतेच्या समोर तुम्ही नैवेद्य नाही ठेवला तरी काही बिघडणार नाही, देव तुमच्यावरती नाराज होणार नाही. पण गोठ्यातल्या गाईला जर तुम्ही नैवेद्य जर नाही दिला ना तर माझे कृष्ण परमात्मा तुमच्यावरती रागवल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा आहे मग घरातल्या देवतेच्या समोर नैवेद्य ठेवायचा नाही, ठेवायचा ना, का नाही ठेवायचा? घरातल्या देवतेच्या समोर नैवेद्य ठेवा, पण याला जोडूनच एक थोडासा सामाजिक संदेश मला आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे. बघा, तुमच्या घरामध्ये जर एखाद्या मुलाचा जर वाढदिवस असेल, घरामध्ये वाढदिवस जर असेल ना तर तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलाच्या वाढदिवसाप्रत्यर्थ इथून पुढे एक परंपरा चालू करा. अरे, केक कापणं, मला असं वाटतं ही काही सनातन वैदिक हिंदू धर्माची परंपरा नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही समाधान मानतायत, माझा त्याच्यावरती आक्षेप नाही. पण तुमच्या मुलाचा जर वाढदिवस असेल ना तर तुम्ही काय करा, महिला मंडळ, इथून पुढे जर आपल्या पंचकृषीमध्ये जर एखादी गोशाळा जर असेल ना तर त्या गोशाळेमध्ये आपल्या लहान बालकाच्या हाताला पकडा, त्याला त्या गोशाळेमध्ये घेऊन जा, त्या गोशाळेमध्ये घेऊन त्याच्या हाताने त्या गायीच्या समोर चारा टाका. अरे, घरातल्या देवतेच्या समोर जर तुम्ही नैवेद्य ठेवला ना तर घरातली देवता तुमचा नैवेद्य स्वीकारणार नाही. पण गोशाळेमध्ये जर तुमच्या मुलाला घेऊन जर तुम्ही तो नैवेद्य घेऊन जर माझ्या गोमातेकडे गेलात ना तर माझी सनातन वैदिक हिंदू धर्माची गोमाता तुमच्या नैवेद्याचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गाय आणि मानव याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मानवाला अर्थातच ही शेती जिवंत राहावी असं जर वाटत असेल ना तर मला असं वाटतं पहिल्यांदा आपल्या हिंदू धर्माची गोमाता जिवंत राहणं ही काळाची गरज आहे. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया, गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. इसीलिए ऋषियों ने इसको माना किया है. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. आगे बढ़कर आओ, आगे बढ़कर आओ, बाप आगे से कलम का ये टीका हटवाओ. गाय ने
मानव जीवन को नवरूप प्रदान किया है। गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है। इसीलिए ऋषियों ने इसको मान दिया है। गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है। जय जय गौ मैया, जय जय गौ मैया, जय जय गौ मैया, जय जय गौ मैया। गाय हा विषय महत्वाचा नाही महाराज, मला असं वाटतं नक्कीच तो विषय महत्वाचा आहे। रामकथा जशी आपल्याला प्रिय आहे, भागवत कथा जशी आपल्याला प्रिय आहे, कृष्ण चरित्र जसं आपल्याला प्रिय आहे ना, तसं मला असं वाटतं हिंदू धर्माची गोमाता सुद्धा आपल्याला अत्यंत प्रिय आहे। त्या गोमातेबद्दल सुद्धा या व्यासपीठावरून बोलायचं नाही तर मग बोलायचं कुठून? इथूनच बोलावं लागेल ना आपल्याला या सगळ्या गोष्टी। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का ताई, मला असं वाटतं या देशातली गोमाता जर जिवंत राहिली तर भविष्यामध्ये या महाराष्ट्राची शेती जिवंत राहील। कारण आता मोहन काका सध्या लोक, मला असं वाटतं रासायनिक खताचा वापर करून त्या जमिनीला जिवंत मारतायत, हे लक्षात ठेवा। आणखी काही जर दिवस गेले ना तर मला असं वाटतं या जमिनीत काही उगणार नाही, पण ही जमीन दीर्घकाल पुढच्या पिढीसाठी जिवंत राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना दादांनो, तर मला असं वाटतंय ही जमीन आणि ही माती जिवंत ठेवण्याचं काम फक्त या देशातील हिंदू धर्माची गोमातेचं शेणच करू शकतं, हे लक्षात ठेवा। अर्थातच माझी तीच गोमाता इतकी विचित्र पद्धतीने मारल्या जाते, इतक्या विचित्र पद्धतीने मारल्या जाते, इतक्या विचित्र पद्धतीने मारल्या जाते। अरे दादा, एखादी गोमाता जर दूध द्यायची बंद झाली की लगेच आपण तिला कसायला विकतोय। मी हा सगळा वृत्तांत का सांगतोय तुम्ही फक्त अर्थातच लिंक सोडू नका। गोपाल कृष्ण जे या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत ना, ते गोमातेची सेवा करण्याकरता अवतीर्ण होत आहेत। इथून पुढे माझा विषय निघालाय, 1-2 मिनिटांमध्ये मी थोडासा वृत्तांत सांगतो, मला पुढे जायचंय, पण हा विषय सुद्धा महत्वाचा आहे म्हणून तो विषय मला या ठिकाणी बोलावा लागेल। ऐका, गोमाता ज्या वेळेला दूध द्यायची बंद होते त्यावेळेला तिला कसायला विकल्या जाते। कसायला विकल्याच्या नंतर तो कसाई बारामती तालुक्यासारख्या तालुक्यातून 50 गायी जमा करतोय। एका टेम्पो मध्ये त्या गायी त्या सगळ्या टाकल्या जात आहेत। टेम्पो मध्ये गायी टाकल्याच्या नंतर मुंबई सारख्या देवनारच्या कत्तल कारखान्यामध्ये त्या गायी पाठवल्या जात आहेत। माझ्या डोळ्याने पाहिलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतोय। आणि कत्तल कारखान्यामध्ये ज्या वेळेला त्या गायी जात आहेत ना, त्यावेळेला ती गोमाता किती विचित्र पद्धतीने मारल्या जाते। ऐका, एका टेम्पो मध्ये 50 माणसं बसणं जिथे अशक्य आहे, तिथे त्याच टेम्पो मध्ये त्या 50 गायी टाकल्या जात आहेत, कत्तल कारखान्यामध्ये नेल्या जात आहेत। कत्तल कारखान्यामध्ये नेल्याच्या नंतर अगोदर माझ्या गोमातेला 5 दिवस उपवाशी ठेवल्या जाते। आणि 5 दिवस उपवाशी ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला 5 दिवस उपवाशी ठेवल्यावर एक कठडा त्या ठिकाणी असतोय। त्या कठड्यामध्ये त्या गोमातेला अर्थातच उभा केल्या जाते। आणि कठड्यामध्ये गोमातेला उभा केल्याच्या नंतर एका यंत्राच्या साह्याने त्या माझ्या गोमातेच्या अंगावरती उकळतं पाणी गोमाता जिवंत असताना टाकल्या जाते। गोमातेला अगोदर उपवाशी ठेवायचं, कठड्यामध्ये उभा करायचं, यंत्राच्या साह्याने तिच्या अंगावर गोमाता जिवंत असताना पाणी टाकायचे। तुम्ही म्हणत असाल महाराज असं विचित्र पद्धतीने गोमाता का मारल्या जाते? ऐका, गोमातेला अंगावरती गरम पाणी टाकल्याबरोबर ते लोक थांबत नाहीत। गरम पाणी टाकल्याबरोबर त्या गोमाता जिवंत असताना तिच्या अंगावरचं कातड सोलून काढल्या जाते। एवढी विचित्र पद्धतीने गोमाता मारल्या जाते। म्हणून माझ्या भारत देशामध्ये सुपर कॉम्प्युटरचा शोध लागतोय, विविध या जगातले अनेक अर्थातच प्रगतशील शोध लागतायत, पण गोमाता मेल्याच्या नंतर तिचं मांस मुलायम ठेवण्याचा शोध अजून या देशामध्ये लागत नाही। इतक्या विचित्र पद्धतीने ती गोमाता मारल्या जाते। आणि गोमाता मारत असताना बघा, तिला गाय जिवंत असताना ती ज्या वेळेला तिच्या अंगावरचं कातड सोलून काढल्या जाते ना, त्यावेळेला ते कातड एका बाजूला केल्या जाते, चरबी एका बाजूला केल्या जाते। तुम्ही म्हणत असाल महाराज विचित्र पद्धतीने का मारल्या जाते?
परदेशामध्ये तिच्या कातड्याला आणि तिच्या चरबीला चांगल्या प्रतीचा भाव भेटावा, याकरता इतक्या विचित्र पद्धतीने माझी गोमाता मारल्या जाते. म्हणून हात जोडून माझ्या समोर बसलेल्या तमाम हिंदूवासियांना विनंती आहे की एका बाजूला तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतायत आणि एका बाजूला अशा पद्धतीने जर गोमाता जर तुम्ही जर कसायाला कापण्याकरता देत असाल, कत्तल कारखान्याला कापण्याकरता जर देत असाल ना, तर छातीला हात लावून भागवताच्या व्यासपीठावरून सांगतो, तुम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. गाय किती विचित्र पद्धतीने मारल्या जाते हे तर माझ्या वक्तृत्वातून मी तुम्हाला सांगितलंय. पण विवेक दादा, आपल्याला असाही विचार करावा लागेल, गोमाता कशी मारल्या जाते याचाही विचार तुम्हाला एका गीताच्या माध्यमातून ऐकावा लागेल. कत्ल खाने में जब लाया जाता है, 3-4 दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उसे लटकाया जाता है, गरम पानी उसमें डाला जाता है, चमड़े पर से बालों को हटाया जाता है, जख्मी करके लहू फिर निकाला जाता है, पता नहीं जिंदा काहे रखा जाता है, जिंदा रखा चमड़ा फिर निकाला जाता है, कितने क्रूरता से मौत पाती गो, संकट में आज है हमारी गो, दुधारी गो, साधु संतों की प्यारी गो, संकट में आज है हमारी गो. आपल्या या भागवत कथेमध्ये आरंभ सामाजिक प्रतिष्ठानचे आधारवड, सगळ्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यावरती मनापासून प्रेम करणारे दिलीप दादा फरांदे, समता पत संस्था चेअरमन निंबूत, ते या ठिकाणी आलेत. त्यांचंही एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा. दत्त गुरुचे फार मोठे ते भक्त आहेत. मला असं वाटते अशा माणसाची गरज समाजाला आहे. जर युवकाच्या पाठीमागे उभा राहून जर धर्म कार्यामध्ये जर ते सातत्याने जर अर्थातच आपलं योगदान देत असतील, तर माझ्याकडनं सुद्धा भागवत कथेच्या व्यासपीठाकडनं त्यांनाही नमस्कार करतो. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देता देता आणखी काही पदाधिकारी या ठिकाणी आले असतील, बाहेरून काही RSSचे असतील, काही आणखी इतर पक्षाचे असतील, सर्वच अर्थातच पक्षाचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना या ठिकाणी मनापासून दंडवत करतो. आणि कथेला सज्जनांनो या ठिकाणी प्रारंभ तर केलायच. गोपाल कृष्ण जे या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत ते साधूची सेवा करण्याकरता अवतीर्ण होत आहेत. एक, गोमातेची सेवा करण्याकरता अवतीर्ण होत आहेत. 2, आणि त्याही परोपरीने धर्माची सेवा करण्याकरता अवतीर्ण होत आहेत. 3, धर्माचं संरक्षण करण्याकरता गोपाल कृष्ण सज्जनांनो या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. आकाश महाराज एका प्रसंगी गीतेमध्ये अर्जुन त्या ठिकाणी देवाला प्रश्न विचारतो की प्रभू, तुम्ही या ठिकाणी अवतीर्ण होतायत, तुम्ही नेमके या ठिकाणी अवतीर्ण होतायत कशा करता? त्यावेळेला त्या ठिकाणी उत्तर दिल्या जाते, मला माझ्या जीवनामध्ये धर्म अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या धर्माची सेवा करण्याकरता मी या ठिकाणी अवतीर्ण होतोय. अर्थातच सज्जनांनो, धर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि धर्म जर आपल्या जीवनामध्ये महत्वाचा असेल तर मग तो देवाला महत्वाचा नसेल का? मग देव त्याच धर्माचं संरक्षण करण्याकरता या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. थोडं 1 मिनिट आणखी बाजूला जातो, मला थोडंसं बोलायचं, आपल्याशी बोलू द्या. हात जोडून माझ्या भागवत कथेच्या मंचावरून तुम्हाला आज मला एक विनंती अशी करायची आहे, दादांनो, आपला धर्म परिवर्तित करू नका, आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाऊ नका. आज जर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर फिरत असाल, कारण गावोगावी आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये कथा आणि कीर्तन करत फिरतो ना, त्यावेळेला बरेच लोक येऊन आम्हाला संदेश देत आहेत की महाराज,
आज या गावामध्ये इतक्या लोकांनी धर्म परिवर्तन केलंय. हिंदू धर्म त्यांनी सोडून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलाय व अन्य धर्माचा स्वीकार केलाय. म्हणून हात जोडून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो, ज्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय ना, तो सनातन वैदिक हिंदू धर्म हा काही कालचा किंवा आजचा धर्म नाही, तर 8,70,000 वर्षाची परंपरा ज्या धर्माला आहे त्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक हिंदू धर्म. आणि पैसा करता त्या धर्माचा अर्थात आपल्या धर्माचा त्याग करतायत, दुसऱ्या धर्मामध्ये तुम्ही अर्थातच जातायत. हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो, आपला धर्म परिवर्तन करू नका. आणि त्याच धर्माचं संरक्षण करण्याकरता माझे गोपाल कृष्ण या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. साधूचं संरक्षण करण्याकरता अवतीर्ण होत आहेत. साधूचं संरक्षण, साधूची सेवा, तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. माझ्या कृष्ण परमात्म्याला त्यांच्या प्राणापेक्षाही जर कोण प्रिय असेल ना, तर त्यांचे भक्त प्रिय आहेत. म्हणून भागवत कथेमध्ये अनेक कथा या ठिकाणी आलेल्या आहेत की साधूचं संरक्षण माझ्या कृष्ण परमात्म्याने केलेलं आहे, भगवंताने केलेलं आहे. त्याला ही कथा सांगत सांगत आपल्याला पुढे कृष्ण जन्माकडे जायचंय. कृष्ण जन्म या मंडपामध्ये आपल्याला करायचंय. सज्जनांनो, पहिली कथा या ठिकाणी व्यासपुत्र शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. हे राजा, आजामेळ नावाचा एक ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेला भक्त होता. आजामेळ कान्यकुब्ज नावाचं नगर आहे. त्या कान्यकुब्ज नगरामध्ये तो त्या ठिकाणी जन्माला आलाय. जन्माला आल्याच्या नंतर त्याने एका वेश्येसोबत लग्न केलं. तिच्यापासून त्याला 9 मुलं अर्थातच झाली, कारण तो वाममार्गी होता. ब्राह्मण कुलामध्ये तो जन्माला आला, पण त्याने वाम मार्गाचा स्वीकार केलाय. आणि वाम मार्गाचा स्वीकार करून नको त्या गोष्टी तो त्याच्या जीवनामध्ये करू लागला. म्हणून मी ब्राह्मणावर टीका करणार नाही, पण आजही मी एका माझ्या मित्राला भेटण्याकरता गेलो महाराज मुंबईला. आणि गेल्याच्या नंतर तो माझा थोडा बालपणाचा मित्र होता. त्यावेळेला मी त्याच्या फ्रीज जवळ गेलो. फ्रीज जवळ गेल्याच्या नंतर मी माझ्या हाताने त्याचं फ्रीज उघडलं. हाताने ज्या वेळेला मी फ्रीज उघडलं ना, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्या फ्रीज मध्ये मला 2 अंडे आणि 4 वांग्याचं दर्शन झालं बघा. अरे, स्वतःला ब्राह्मण म्हणून घ्यायचे, एका बाजूला अशा पद्धतीचं अर्थातच आचरण जर असेल तर मला असं वाटतं हे काही योग्य नाही. आजामेळ हा ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलाय. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येऊन मला असं वाटतंय तो आचार भ्रष्टतेने वागू लागला. आचार भ्रष्टतेने वागत असताना एक दिवशीचा प्रसंग असा आहे. आजामेळ हा धर्म भ्रष्ट होता, पण त्याची सौभाग्यवती मात्र धर्म आचरण करणारी होती. ती पतिव्रता होती. येणारा अतिथी त्याचे स्वागत करत होती. येणाऱ्या अर्थातच ती त्या ठिकाणी ब्राह्मणाचं स्वागत करत होती. येणाऱ्या साधू लोकांचं स्वागत करणारी ती होती. घरी येणाऱ्या वारकऱ्याचं स्वागत करणारी ती होती. म्हणून आजामेळ एक दिवशी बाहेर जातोय. अर्थात त्याची सौभाग्यवती घरामध्ये आहे. एक दिंडी त्याच्या दारातून जाते. दिंडी दारातून जात असताना एक वारकरी आजामेळाच्या घरी येत आहेत. आणि आजामेळाच्या घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या आजामेळाच्या सौभाग्यवतीला बोलतायत, मी दिंडीमध्ये चाललोय, मला खाण्याकरता काहीतरी तुम्ही द्या. त्यावेळेला त्यांचं आदर आतिथ्य केल्या जाते, खाण्याकरता त्यांना दिल्या जाते. पण आजामेळाची सौभाग्यवती बोलती, वारकरी दादा, आमच्या मालकाला देवदेव आवडत नाही. आमच्या मालकाला वारकरी घरी आलेले आवडत नाही. आमच्या मालकाला धर्म आचरण करणारे व्यक्ती घरी आलेले चालत नाही. तुम्ही लवकर या ठिकाणाहून निघून जा. त्यावेळेला ते वारकरी म्हणतायत, तू जर मला भाकर खाण्यासाठी दिली असेल, तू जर मला पाणी पिण्याकरता जर दिलं असेल ना, तर आता मात्र मी तुझ्या घरातून जात नसतो. घराच्या अर्थातच ओट्यावरती बसला तितक्यात आजामेळ नावाचा ब्राह्मण आलाय. दारामध्ये वारकरी पाहिलेले दिसले. वारकरी पाहिलेले दिसल्याच्या नंतर त्याची तळपायाच्या आग मस्तकाला जाते. अरे, हे कोण आलेत? या ठिकाणी टाळ वाजणारे आणि भजन करणारे. मला असं वाटतंय टाळ वाजणाऱ्याला आणि भजन करणाऱ्याला सुद्धा नावं ठेवणाऱ्या अवलादी अजूनही आकाश महाराज जिवंत आहेत बरं का. तुम्हाला असं वाटतं लोक तुम्हाला नावं ठेवतायत? अहो, तुमच्यापेक्षा आम्हाला सुद्धा जास्त नावं ठेवतायत. इतके नावं ठेवतायत, इतके नावं ठेवतायत. काय हो महाराज, लोक चंद्रावर गेलेत, तुम्ही धोत्रावरच येत अजून. पण मी त्यांना एक वाक्य नेहमी सांगत असतो,
अरे चंद्रावर गेलेल्या लोकांची क्रांती तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत ते जिवंत आहेत. पण माझ्या धोत्रावाल्याची क्रांती ऐका. 400 वर्ष झालेत माझ्या जगद्गुरु तुकोबारांची आरती घेतल्याशिवाय तुम्ही जेवण करत नाही. अजामेळ ज्या वेळेला बाहेरून येतो, वारकरी ज्या वेळेला ओट्यावरती बसलेले त्यांना दिसतायत आणि वारकरी ओट्यावर बसलेले दिसल्याच्या नंतर त्याला वाईट अर्थातच तो नको तो बोलायला लागतोय. सौभाग्यवती जवळ येते. सौभाग्यवती जवळ आल्याच्या नंतर त्या वारकरी दादाला विनंती करते, दादा जा ना. त्यावेळेला तो वारकरी थोडा हट्टाला पेटला, आज मी तुझ्या नवऱ्याकडनं दक्षिणा घेतल्याशिवाय या ठिकाणी जात नसतो. कारण परंपरा अशी आहे, एखादा वारकरी जर तुमच्याकडे जेवायला आला ना तर त्या वारकऱ्याला काहीतरी दक्षिणा द्यावी लागते, बरोबर ना? दक्षिणा द्यावी लागते. त्यावेळेला तो वारकरी बोलतोय, आज तुम्ही तुझ्याकडनं काहीतरी दक्षिणा घेणार आहे, ती दक्षिणा तुला मला द्यावी लागेल. त्यावेळेला माझ्या मालकाला तर देवदेव आवडत नाही, तो तुम्हाला काय दक्षिणा देणार आहे? त्यावेळेला त्या ठिकाणी अजामेळाची सौभाग्यवती ही गर्भवती असते. त्यावेळेला ते वारकरी अजामेळाला बोलतायत, मी तुमच्या घरून जातोय, पण 9 मुलाचा जन्म याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये झालाय. आता 10वा मुलगा तुमच्या पोटी अर्थात तुमच्या सौभाग्यवतीच्या पोटी जन्माला येणार आहे. पण माझी गुरु दक्षिणा फक्त एकच आहे की तुम्ही ज्या वेळेला हा मुलगा जन्माला येईल ना त्यावेळेला त्या मुलाचं नाव तुम्ही नारायण ठेवलं पाहिजे. लक्षात येते ना मला काय बोलायचे ते? 9 मुलाला तुम्ही बसे बाळा बाळा बस खाली. ते काय नंतर वाटू आपण वाटल्यास, मध्ये मध्ये समोरून डिस्टर्ब नका करू, पाठीमागून वाटत आहे. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम माझ्याकडे लक्ष द्या. वारकरी दादा बोलतायत, आता तुमची सौभाग्यवती या ठिकाणी बाळंतीण होणार आहे. 10वा मुलगा आता तुमच्या उदरी या ठिकाणी जन्माला येणार आहे. माझी गुरुदक्षिणा फक्त एकच तुम्ही मला या ठिकाणी दिली पाहिजे की तुमच्या उदरी जो 10वा मुलगा जन्माला येईल ना तुम्ही त्याचं नाव नारायण या ठिकाणी अशा पद्धतीचं नाव ठेवलं पाहिजे. त्यावेळेला अजामेळ हा देव धर्म संत न मानणारा होता, पण त्या अजामेळला असं वाटतंय आपण काहीतरी नावं ठेवणार आहोत ना. कारण सध्या जर तुम्ही विचार केला तर आपल्या मुलाचे नाव काय ठेवावेत अजूनही मला असं वाटतं काही लोकांना कळायला तयार. एका घरी गेलो मी पुण्यामध्ये आणि घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती आई आपल्या मुलाला बोलते, पिण्या पाणी घेऊन ये पिण्या. आता पिण्या काय नाव आहे? अरे नारायण ठेवलं पाहिजे, कृष्ण ठेवलं पाहिजे, राम ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं अशी नावं जर आपल्या मुलाची जर आपण ठेवली ना तर त्या नावाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण घडेल. आणि एखाद्या वेळेला अंतकाळी जर रामकृष्णाचं नाव जर तुमच्या मुखाला आलं ना तर जिवंत असताना तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. अर्थात त्या ठिकाणी सज्जनांनो अजामेळाला असा विचार करतोय काहीतरी नाव ठेवायचंय ना, मग नारायण नाव ठेवायला काय हरकत आहे? त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवल्या जाते. नारायण असं ठेवल्याच्या नंतर तो अजामेळ हा धर्मभ्रष्ट होता, पण ज्या वेळेला उठता बसता तो आपल्या मुलाला आवाज द्यायचा ना त्यावेळेला तो नारायण नारायण असं नाव म्हणून त्याला आवाज द्यायचा. नारायण मला पाणी दे, नारायण मला जेवण दे, नारायण माझे कपडे दे. असं करत करत जो अजामेळ कधी देवाचं नाव त्याने त्याच्या मुखाला घेतलं नाही
विवेक दादा, त्याच अजामेळाने मला असं वाटतं माझ्या नारायणाचं नाव घेतलंय आणि पापी असणारा अजामेळ त्याचा उद्धार मला असं वाटतं त्या नारायण नामाने केला, हे विसरून चालता येणार नाही. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. शबाश. आणि असे जे भक्त असतील ना महाराज, मला असं वाटतं त्या भक्ताचं संरक्षण करण्याकरता कृष्ण परमात्मा अवतीर्ण होणार आहेच. एक आणखी दुसरी कथा या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, हे राजा, या ठिकाणी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये एक शिबी नावाचा राजा होऊन गेलाय. तो फार मोठा प्रतापी होता, फार मोठा श्रीमंत तो राजा होता. शिबी राजा एक दिवशी एका झाडाखाली बसला आणि एका झाडाखाली बसल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी नामस्मरण करू लागला. नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी एक पोपट समोर धावत होता. कथा नीट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. कुणी झोपला असेल तर जाग करा. झोपलं नाही ना कुणी? महिला मंडळ 1 किलो लोखंडाची वाटी घेतली आणि 1 किलो सोन्याची वाटी घेतली. भागवत कथा संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या 2 वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करायचा आहे. तर खरं सांगा, प्रामाणिकपणे उत्तर द्या. कथा संपल्याच्या नंतर तुम्ही घरी जात असताना सोन्याची वाटी घेऊन जाल का लोखंडाची घेऊन जाल? सोनेवाले, सोना नाही. ज्याच्या घरी जास्त सोनं असतं ते मांजराने उडी मारली तरी तटकन उठून बसत. एका बाजूला 1 किलो लोखंडाची वाटी आहे, एका बाजूला 1 किलो सोन्याची वाटी आहे. मी तुम्हाला असा प्रश्न केलाय की 2 वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करायचा आहे. तर मला असं वाटतं घरी जात असताना तुम्ही लोखंडाच्या वाटीचा स्वीकार करणार नाही, पण सोन्याच्या वाटीचा स्वीकार केल्याशिवाय मात्र तुम्ही इथून जाणारच नाही. आता नीट ऐका. 1 किलो लोखंडाची वाटी एका बाजूला आहे, 1 किलो सोन्याची वाटी एका बाजूला आहे. जी 1 किलो लोखंडाची वाटी आहे ना, त्या 1 किलो लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारं अमृत ओतलेलं आहे. आणि जी 1 किलो सोन्याची वाटी आहे ना, त्या 1 किलो सोन्याच्या वाटीमध्ये 1 किलो रोगरचा डब्बा ओतलेला आहे. आता काय घेऊन जाणार? आता का मरायचे का महाराज? मला असं वाटतंय सज्जनांनो, भागवत कथा ही सोन्याची वाटी आहे, अर्थातच लोखंडाची वाटी आहे. पण या लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारं अमृत व्यासपुत्र शुकाचार्याने ओतलेलं आहे. ते अमृत घेण्याचा प्रयत्न करा. शिबी राजाचा प्रसंग सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या माझ्याकडे. शिबी राजा हा फार मोठा धर्मवेत्ता होता, फार मोठा तत्वज्ञानी होता. एका झाडाखाली तो बसतोय, एका झाडाखाली बसून तो त्या ठिकाणी अर्थातच नामस्मरण करतोय. नामस्मरण करत असताना तो अर्थातच देवाने काय केलंय, एका पोपटाचं रूप घेतलंय.
तुमची भक्ती प्रामाणिक आहे का नाही कधी कधी देव सुद्धा तपासून पाहत असतो. नाही तर उगीच आपण लोक मंदिरात जात आहेत म्हणून आपण सुद्धा मंदिरामध्ये जातोय. पण मंदिरामध्ये जात असताना मला असं वाटतंय भगवंताप्रती जिव्हाळा असला पाहिजे. लोकांना दिसावं म्हणून परमार्थ करू नका. जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण अर्थातच कथेमधनं घेऊन जा. लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोनिया जन भक्ती करा. तुम्ही भक्ती करतायत ना मग जगाचा विचार करू नका. शिबिराजा ज्या वेळेला ध्यान धारणा करतोय आणि ज्या वेळेला तो नामस्मरण करतोय, नामस्मरण करत असताना त्याच ठिकाणी तो पोपट येतोय. पोपट येत असताना त्याच्या पाठीमागे एक शिकारी लागलेला आहे. त्याच्या पाठीमागे शिकारी लागल्याच्या नंतर तो पोपट माझ्या शिबिराजाच्या जवळ जातोय. शिबिराजाच्या जवळ गेल्याच्या नंतर शिबिराजाला विनंती केल्या जाते की महाराज तुम्ही तर स्वतःला धर्म तत्वज्ञानी म्हणून घेताय, धर्मवेत्य तुम्ही म्हणून घेताय. तो शिकारी माझ्या पाठीमागे लागलाय, तो आता मला या ठिकाणी मारणार आहे. महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा, माझा जीव तुम्ही वाचवा. त्यावेळेला तो शिकारी तिथे येतोय, त्या पोपटाला पकडण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला शिबिराजा त्या ठिकाणी त्या शिकाऱ्याला थांबवतोय. शिकाऱ्याला थांबवल्याच्या नंतर तो शिकारी बोलतोय की बाबा कशा करता थांबवलंय बाबा तुम्ही मला? माझी शिकार आहे, शिकार करणं हा माझा धर्म आहे. मग शिकार करणं हा जर माझा धर्म असेल तर तुम्ही मला या ठिकाणी का थांबवलंय बाबा? कशा करता थांबवलंय? त्यावेळेला शिबिराजा बोलतायत अरे ज्या पोपटाचा वध करण्याकरता तू या ठिकाणी आलाय ना, तो पोपट मला शरण आलाय. आणि तो पोपट जर मला शरण आला असेल तर मला या ठिकाणी त्याला अभय देणं हा माझा धर्म आहे. एखादा व्यक्ती जर तुम्हाला शरण आला असेल, त्याच्याकडनं चूक झाली असेल, पण तो सगळ्या गोष्टी विसरून जर तुम्हाला शरण आला असेल ना, तर हिंदू धर्म असं सांगतो की त्याला आपण माफ केलं पाहिजे, त्याला आपण उदार अंतकरणाने क्षमा केली पाहिजे. ज्या वेळेला तो पोपट तिथे येतोय, तो राजाला शरण जातोय, मला या शिकाऱ्यापासून वाचवा, शिकाऱ्यापासून वाचवा. त्यावेळेला त्या ठिकाणी शिबिराजाला पुन्हा पुन्हा तो शिकारी बोलतोय बाबा बाजूला सरका, ते पोपट माझं खाद्य आहे, मी शिकारी आहे, माझा धर्म शिकार करणं हा आहे. त्यावेळेला शिबिराजा त्या शिकाऱ्याला बोलतायत तुझा धर्म जर शिकार करणं असेल ना, तर त्याचा सांभाळ करणं हा सुद्धा माझा धर्म आहे दादा. शिकार करणं तुझा धर्म तू सांभाळतोय ना, मग त्याला अभय देणं, त्याचा स्वीकार करणं, त्याचा सांभाळ करणं आणि त्याचं संरक्षण करणं हा सुद्धा माझा एक प्रकारचा धर्म आहे. त्यावेळेला त्याला शरण, अर्थात तो पोपट शरण ज्या वेळेला येतोय त्यावेळेला त्या ठिकाणी तो शिकारी बोलतोय मग तुम्ही जर त्याला अभय जर देत असाल तर मग मी काय खाऊ? त्यावेळेला शिबिराजा बोलतोय अरे तुला जर काही खाण्याची जर इच्छा असेल, तुला मांस खाण्याची जर इच्छा असेल ना, तर एक काम कर, माझं स्वतःच्या शरीराचं मांस मी तुला देतो, पण या पशु पक्षाला मी तुला मारू देणार नाही, लक्षात ठेव दादा. त्यावेळेला तो शिकारी बोलतोय मग द्या ना तुमचं मांस मला. त्यावेळेला त्या मांडीचं मांस काढल्या जाते, मांडीचं मांस काढून त्या ठिकाणी त्या शिकाऱ्याला दिल्या जाते, पण तरी सुद्धा त्या शिकाऱ्याचं पोट भरत नाही. पुन्हा दुसऱ्या मांडीचं मांस काढल्या जाते, शिकाऱ्याला दिल्या जाते, कारण शिकारी हा सुद्धा देव रूपाने परीक्षा घेण्याकरता आला असतोय. ज्या पोपटाने रूप धारण केले ते सुद्धा देवच असतायत. परीक्षा घेतल्या जाते, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणाहून आणखी सगळ्या हाताचं मांस काढल्या जाते, पुन्हा त्याला खाण्याकरता दिल्या जाते. या हाताचं मांस काढल्या जाते, पुन्हा ते त्याला दिल्या जाते. म्हणून सज्जनांनो, आजही त्या परंपरेचे लोक आपल्या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये जिवंत आहेत, कारण दुसऱ्याचं मांस खाणाऱ्या अवलादी अजूनही शिल्लक आहेत बरं का. माझं बोलणं तुम्हाला कठोर वाटेल, पण वाटू द्या, वाटलं तरी हरकत नाही, आम्हाला त्याचा काही फरकही पडणार नाही. पण दुसऱ्याचा मांस खाण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कुणी दादा? अरे मांस खाता हंस करी, हे आमचे शब्द नाही तर तुम्ही संप्रदाय वाचा. मला असं वाटतं दुसऱ्याचं मांस खाणारे माणसं हे काय दुसऱ्याचं कधी कल्याण करू शकत नाही. अरे तुम्ही अर्थात नको ते मांस खाताय. मला असं वाटतंय मांस खाणं हे काही मानव जातीचं कर्तव्य नाही. जो प्राणी, महिला मंडळ नीट ऐका, जो प्राणी जिभेने पाणी पितो त्याचं खाणं जर काय असेल ना, तर मला असं वाटतंय त्याचं खाणं म्हणजे मांस आहे. आणि तुमचा जर असा गैरसमज असेल की आम्ही जिभेने पाणी पितो, तर मग तुम्ही
खायला हरकत नाही. अरे आपण जिभेनं पाणी पितो का ओठाने पाणी पितो? बोला ना जरा तुम्ही. ओठाने पाणी पितो ना, मग आपण कधी ते मांस खायचं नाही. सज्जनांनो, भागवत कथा असा संदेश सांगते, शिबी राजा त्याला त्या अर्थातच मांस दिल्या जाते, पण शिबी राजा सांगताय तू माझं सगळं शरीराचं मांस जरी खाल्लं ना तरी पण मी या पोपटाला तुला खाऊ देणार नाही. मला असं वाटतं याला आदर्श माणूस म्हणतायत सज्जनांनो. म्हणून स्वतः करता विवेक दादा माणसाने जगलं पाहिजे, पण मला असं वाटतंय आपल्या या शरीराचा अर्थातच या ठिकाणी कुणावरती परोपकार सुद्धा झाला पाहिजे. आणि माणूस कुणाला म्हटल्या जाते, इन्सान कुणाला म्हटल्या जाते, त्याची व्याख्या सांगतो ऐका. किसी के काम जो आये, मला असं वाटतं त्याला इन्सान असं म्हणताय. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है. कभी सुख है कभी दुख है, किसी का नाम जीवन है. जो मुश्किल में घबराए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. इंसान कहते हैं. क्रमांक 2, असे जे भक्त असतील अशा भक्ताचं संरक्षण करण्याकरता कृष्ण परमात्मा या पृथ्वी तलावर अवतीर्ण होत आहेत. उदाहरण क्रमांक 3, नूरसिंह भगवंताचा अवतार या ठिकाणी होतोय. तो होतोय कशा करता? तर मला असं वाटतंय दृष्टाचं निर्दालन करण्याकरता, साधूची सेवा करण्याकरता आणि माझ्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता या ठिकाणी सज्जनांनो परमात्म्याचा अवतार आहे. प्रसंग असा आहे की भक्त प्रल्हादाची कथा ही फार मोठी जाज्वल्यपूर्ण कथा भागवत कथेमधली आहे. स्कंद अर्थात तुम्ही 12 स्कंदाचा जर विचार केला तर 12ही स्कंदामध्ये मला असं वाटते सज्जनांनो भगवत भक्तांच्या कथा फार सुंदर प्रकारे या ठिकाणी व्यासपुत्र शुकाचारी राजा परीक्षितीला सांगतायत. आणि व्यासपुत्र या ठिकाणी शुकाचारी राजा परीक्षितीला नूरसिंह भगवंताच्या अवताराचे आणि भक्त प्रल्हादाच्या कशा पद्धतीचं संरक्षण केलंय याची सुद्धा कथा या ठिकाणी सांगितल्या जाते.